मराठी वर्गामध्ये सर्व भावी शिक्षकांचं खूप खूप स्वागत आहे. महाटेट परीक्षेमध्ये बालविकास हा विषय अनेकांना थोडासा अवघड वाटतो. पण खरं सांगू, काही टॉपिक्स असे आहेत जे एकदा नीट समजले ना की परीक्षेत हमखास गुण मिळवून देतात. आणि आज आपण अशाच एका अत्यंत महत्त्वाच्या टॉपिकवर बोलणार आहोत. तो म्हणजे विकासावर परिणाम करणारे घटक. बालविकास आणि अध्यापनशास्त्र हा खरं तर खूपच इंटरेस्टिंग विषय आहे. चला तर मग यातल्या संकल्पना समजून घेण्याचा हा प्रवास आपण सगळे मिळून एकदम सोपा आणि लक्षात राहील असा बनूया. आपलं ध्येय एकच आहे, परीक्षेत उत्तम यश मिळवणं. महाटेट परीक्षेचा अभ्यास करताना नुसतं हार्डवर्क नाही तर स्मार्ट वर्क करणं खूप गरजेचं आहे. काही विषय आपल्याला पैकीच्या पैकी गुण देऊ शकतात. आजचा आपला विषय त्यापैकीच एक आहे. त्यामुळे प्रत्येक मुद्दा अगदी काळजीपूर्वक समजून घ्या, कारण तो थेट तुमच्या परीक्षेच्या स्कोअरवर परिणाम करू शकतो. बघा, कोणत्याही इमारतीचा पाया मजबूत असावा लागतो, बरोबर? तसंच या विषयाचा पाया आहे विकास ही संकल्पना. तर विकासावर परिणाम करणारे घटक समजून घेण्याआधी विकास म्हणजे नेमकं काय हेच आपण आधी अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. विकास म्हणजे फक्त शारीरिक वाढ नाही, हे लक्षात घ्या. जसे एखादं बीज हळूहळू अंकुरतं, त्याला पालवी फुटते, त्याचं रोपटं होतं आणि मग त्याला फुलं फळं येतात, तशीच ही एक आयुष्यभर चालणारी आणि एका विशिष्ट क्रमाने होणारी प्रक्रिया आहे. यात शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि भावनिक असे सगळे बदल येतात. चला, आता आपण त्या मुख्य घटकांवर लक्ष देऊया जे बाळाच्या विकासाची दिशा ठरवतात. परीक्षेत ह्याच घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात, त्यामुळे हा भाग समजून घेणं खूप खूप महत्त्वाचं आहे. यातला सगळ्यात पहिला आणि मूलभूत घटक म्हणजे वंशपरंपरा किंवा हेरिडिटी. ही एक प्रकारे आपल्या विकासाची नैसर्गिक ब्लूप्रिंटच आहे, जी आपल्याला आपल्या आईवडिलांकडून जन्मासोबतच मिळते. वंशपरंपरेमुळे व्यक्तीची उंची, डोळ्यांचा आणि केसांचा रंग, नैसर्गिक बुद्धिमत्तेची क्षमता आणि त्याचा मूळ स्वभाव यांसारख्या गोष्टी ठरतात. असं समजा की हे गुणधर्म म्हणजे विकासासाठी मिळालेला कच्चा माल आहे, ज्यावर पुढे संस्कार घडतात. इथे एक अत्यंत महत्त्वाची परीक्षा टिप लक्षात ठेवा. जेव्हा परीक्षेत जन्मजात, नैसर्गिक किंवा इनेट यांसारखे शब्द दिसतील, तेव्हा समजून जा की प्रश्न थेट वंशपरंपरेशी संबंधित आहे. हा शब्द हमखास विचारला जातो. आता दुसरा आणि तितकाच महत्त्वाचा घटक पाहूया, तो म्हणजे पर्यावरण. बरं, वंशपरंपरेने आपल्याला जो कच्चा माल दिला आहे, त्याला आकार देण्याचं, त्याला घडवण्याचं काम पर्यावरण करतं. जन्मानंतर बाळाच्या आजूबाजूला जे काही आहे ते सगळं म्हणजे पर्यावरणच. घर, शाळा, मित्र आणि समाज या सगळ्यांच्या एकत्रित प्रभावातून बालकाचा विकास घडतो. आणि इथेच आपली भूमिका सुरू होते. एक शिक्षक म्हणून तुमचा सकारात्मक दृष्टिकोन आणि प्रोत्साहन विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढवून त्याच्या विकासाला एक योग्य दिशा देऊ शकतं. कुटुंब हे बालकासाठी त्याचं पहिलं जग आणि सर्वात प्रभावी पर्यावरण असतं. बालकाच्या आयुष्याचा आणि त्याच्या व्यक्तिमत्वाचा पाया हा कुटुंबातच रचला जातो. हा मुद्दा तर परीक्षेसाठी पाठच करून ठेवा. हमखास प्रश्न येतो, बालकाच्या सामाजिकीकरणाची प्राथमिक संस्था कोणती? तर त्याचं उत्तर नेहमी कुटुंब हेच असणार. कारण शिस्त, मूल्य आणि सामाजिक नियमांची पहिली ओळख बाळाला इथेच होते. हे दोन घटक आपल्याला मानसशास्त्रातील एका सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध प्रश्नाकडे घेऊन जातात. बालकाच्या विकासासाठी जास्त महत्त्वाचं काय आहे? त्याची जन्मजात देणगी म्हणजे नेचर, की त्याला मिळणारं संगोपन म्हणजे नचं? यावर परीक्षेत हमखास प्रश्न असतोच असतो. चला, या दोन्ही संकल्पना सोप्या करून समजून घेऊया. एका बाजूला आहे नेचर, म्हणजेच आपली वंशपरंपरा, जी आपली जैविक क्षमता आणि वाढ ठरवते. तर दुसऱ्या बाजूला आहे नर्चर, म्हणजेच पर्यावरण, जे आपल्याला अनुभवातून आणि सामाजिक सांस्कृतिक प्रभावातून घडवतं. तर मग या दोघांमध्ये कोण जास्त महत्त्वाचं? लक्षात ठेवा, परीक्षेत असा प्रश्न आलाच तर उत्तर असेल दोन्ही तितकेच महत्त्वाचे आहेत. विकास हा वंश आणि पर्यावरण यांच्यातला गुणाकार आहे, बेरीज नाही. ते एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. अच्छा, अध्यापनशास्त्राच्या अशाच इतर महत्त्वाच्या संकल्पना अधिक खोलात जाऊन सोप्या भाषेत समजून घ्यायच्या असतील तर आमच्या चॅनलवरची प्लेलिस्ट नक्की तपासा. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चला तर मग आपण आत्तापर्यंत जे काही शिकलो ते महाटेट परीक्षेत कसं विचारलं जातं हे काही प्रश्नांच्या माध्यमातून पाहूया. तयारी आहे ना?
हा आहे आपला पहिला प्रश्न. विकासावर सर्वाधिक प्रभाव कोणाचा असतो? फक्त वंशपरंपरा, फक्त पर्यावरण, वंश आणि पर्यावरण दोन्ही, की फक्त शिक्षण? काय वाटतंय? तुमचं उत्तर पटकन कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. अगदी बरोबर. ज्यांनी पर्याय सी निवडला आहे त्यांचं उत्तर एकदम बरोबर आहे. आपण आत्ताच चर्चा केल्याप्रमाणे विकास हा नेहमीच वंशपरंपरा आणि पर्यावरण यांच्यातील आंतरक्रियेचा परिणाम असतो. आता दुसरा प्रश्न जो परीक्षेत खूप वेळा विचारला गेला आहे. सामाजिकीकरणाची प्राथमिक संस्था कोणती आहे? शाळा, समाज, कुटुंब की मित्र? विचार करा आणि उत्तर कमेंटमध्ये लिहा बघू. याचंही उत्तर बरोबर दिलं असेल अनेकांनी. बरोबर उत्तर आहे सी, कुटुंब. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, शाळा ही सामाजिकीकरणाची दुय्यम संस्था, सेकंडरी एजंट आहे, पण प्राथमिक संस्था मात्र नेहमी कुटुंबच असते. चला, परीक्षेला जाण्याआधी आजच्या चर्चेतले सर्वात महत्त्वाचे मुद्दे एका नजरेत पुन्हा एकदा पाहूया. ही आहे आपली शेवटच्या क्षणाची उजळणी. हे 4 मुद्दे कायम लक्षात ठेवा. 1. विकास ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. 2. प्रत्येक मुलाच्या विकासाचा वेग आणि पद्धत वेगळी असते. 3. विकासावर वंश आणि पर्यावरण यांचा एकत्रित परिणाम होतो. आणि 4. एक शिक्षक म्हणून आपलं सर्वात महत्त्वाचं काम अनुकूल आणि पोषक वातावरण निर्माण करणं आहे. आज आपण शिकलेल्या सगळ्या मुद्द्यांच्या सविस्तर PDF नोट्स आणि सरावासाठी एक विशेष क्विज खाली डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर उपलब्ध आहे. ती नक्की सोडवा. आजचं विश्लेषण आवडलं असेल तर नक्की लाईक करा, आपल्या सर्व भावी शिक्षक मित्रांसोबत शेअर करा आणि मराठी वर्ग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.